नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे शीतल्स किचनमध्ये। तर आज मी तुम्हाला मस्त उखरीचा नाश्ता करून दाखवणार आहे। तर याला बऱ्याच ठिकाणी गाकर असं म्हणतात, तर तुमच्याकडे याला काय म्हणतात नक्की मला कमेंट करून सांगा। तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलंय, त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलंय। इथे 2-3 चमचे पिठी साखर घेतलेली आहे, मी मिक्सरवर दळून घेतलेली आहे। तर ही पिठी साखर टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर इथे बघा मी 2 चमचे एवढं मिल्क पावडर टाकणार आहे। जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर तुम्ही ही कणिक दुधात भिजवा, एकदम मस्त अशी चवीची उखरी तयार होते। तर लहानपणी आई आमची सर्व्हिस करायची, त्यामुळे बऱ्याचदा आम्हाला आजी व्यवस्थित असे उखऱ्या छान डब्याला किंवा नाश्त्याला करून द्यायची। तर अशा ह्या उखऱ्या खूप मस्त लागतात, अगदी खरपूस भाजलेल्या आणि चवीला एकदम मस्त खमंग लागतात। तर इथे बघा मी 2 ते 3 चमचे एवढं तेलाचं मोहन टाकून घेतलंय आणि तेल चांगलं या पिठाला चोळून घेतलेलं आहे। तर व्यवस्थित हे तेल सगळ्या पिठाला आपण चोळून घेतल्यावरती उखरी ही सर्व बाजूंनी खुसखुशीत अशी लागते आणि एकदम भन्नाट अशा चवीची ही लागते। तर तुम्ही ही उखरी चटणी, ठेचा, लोणचं किंवा एखाद्या सुक्या भाजीसोबत सुद्धा खाऊ शकतात, पण याचा नाश्ता केला ना तर म्हणजे एकदम पोटभरीचा नाश्ता असं म्हणता येईल। तर इथे बघा मी दुधाच्या ऐवजी पाण्याचा वापर केलेला आहे, कारण की मी दुधाच्या ऐवजी इथे 2 चमचे मिल्क पावडर टाकून घेतली। तुम्ही दुधामध्ये सुद्धा हे पीठ भिजवून घेऊ शकता। तर इथे संपूर्ण कणिक आपली चांगली भिजवली आहे आणि परत वरतून थोडंसं तेल लावून या कणकेला चांगलं एकजीव करणार आहे। जर तुम्हाला सुद्धा माझ्या पद्धतीने उखरी किंवा गाकर बनवायची असतील तर नक्की मला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना शेअर देखील करा। तर अशा पद्धतीने कणिक एकजीव करून घेतलेली आहे आणि व्यवस्थित तिला आपण आता 10 ते 15 मिनिटं मुरू देणार आहोत। तोपर्यंत इथे आपण मस्त खमंग अशी शेंगदाण्याची चटणी करणार आहोत। तर शेंगदाणे इथे भाजून घेतले, जेवढं साल काढता येईल तेवढे काढले, भरपूर सारा लसण टाकून घेतला, नंतर इथे 1 चमचा एवढे जिरे टाकले, चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि नंतर इथे भरपूर सारं तिखट टाकणार आहे, कारण तिखट अशी चटणी आमच्याकडे आवडते, त्यामुळे मस्त तिखट खमंग अशी ही शेंगदाण्याची चटणी मी बनवणार आहे। यासोबत तुम्ही खोबऱ्याची चटणी, तिळाची चटणी किंवा दही असं काहीही खाऊ शकतात, एकदम मस्त लागते ही उखरी कोणत्याही चटण्यासोबत किंवा एखाद्या सुक्या भाजीसोबत। तर इथे बघा मी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे। तर इथे सुरुवातीला फिरवून घेतल्यानंतर चमच्याने थोडीशी खालीवर करून बघितली, छान जाडसर झालेली आहे का। त्यानंतर यामध्ये थोडंसं तेल टाकून घेणार आहे। हे अशा पद्धतीने तेल टाकून आपण पुन्हा एकदा फिरवून घेणार आहे आणि हे तेल टाकल्यामुळे ही चटणी जी आहे ना आपली मस्त चवीला लागते आणि याच्यामध्ये थोडासा ओलसरपणा येतो, नाहीतर थोडीशी अशी 1-2-4 दिवसांनी भगरा भगरा वाटायला लागते चटणी। तर असं थोडंसं तेल टाकून तुम्ही फिरवून घ्या, एकदम ओलसर अशी चटणी राहते 8 दिवस। तर अशा पद्धतीने बघा आपली चटणी सुद्धा इथे तयार झालेली आहे आणि कणिक सुद्धा आपली 10 ते 15 मिनिटं छान मुरलेली आहे। तर आता यातला छोटासा एक गोळा घेणार आहे आणि इथे बघा थोडंसं मी लाटून घेणार आहे। जशी आपण आपली पोळी लाटतो ना त्याच पद्धतीने सुरुवातीला इथे मी लाटून घेतलेलं आहे आणि याच्या आतमध्ये बघा थोडंसं तूप टाकून घेणार आहे आणि अशा पद्धतीने तूप हे चांगलं पसरवून घ्यायचं आहे, त्याने एकदम मस्त अशी ही आपली उखरी तयार होते। तर सुरुवातीला आपण मोहन म्हणून तेल टाकले आणि अशी पोळी लाटून त्यामध्ये थोडंसं तूप लावलेलं आहे आणि अशा पद्धतीने सर्व बाजू एकत्र करून घ्यायच्या आणि याचं तोंड बंद करायचं आणि व्यवस्थित याला पुन्हा पोळीसारखं थोडंसं लाटायचं आहे। पोळी आपली पातळ असते, याला खूप जास्त पातळ लाटायचं नाही, जाडसरच ही उखरी आपल्याला ठेवून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने बघा मस्त ही उखरी लाटून घ्यायची आहे। मी लाटतीये त्यापेक्षा थोड्या छोट्या लाटल्या तरी सुद्धा चालेल, कारण आमच्याकडे पोळीच तवाभर केलेली असते म्हणून मी उखरी थोडीशी मोठी केलेली आहे। तर अशा पद्धतीने बघा उखरी आपली लाटून झालेली आहे। तर इथे मी आता गरम तव्यावरती ही चांगली शेकून घेणार आहे। तर अशा पद्धतीने टाकल्यानंतर खालून चांगली सेट होऊ द्यायची आहे, चांगली भाजून निघूस तर हिला पलटायचं नाही आणि नंतर पलटून घेतल्यानंतर पुन्हा एकदा याला बघा व्यवस्थित खालची बाजू भाजून निघाल्यानंतर पुन्हा आलटी पलटी करून घ्यायचं आहे। तर जशी आपण पोळी भाजतो त्याच पद्धतीने हिला भाजायचं आहे, पण ही उखरी आहे त्यामुळे हिला थोडंसं खरपूस भाजल्याने हिचा खमंगपणा एकदम मस्त लागतो खाताना। तर अशा पद्धतीने बघा हिला मागच्या बाजूनी चांगली भाजून घेतलेली आहे। तर तुमच्याकडे सुद्धा उखरी किंवा गाकर नाश्त्याला किंवा रात्रीच्या जेवणाला बनवलं जातं का, कारण बऱ्याच घरांमध्ये उखरी हा प्रकार खूप आवडीचा आहे। तर नंतर बघा त्या तव्यावर भाजून घेतल्यानंतर मी इथे जाळी टाकून घेतलेली आहे आणि यावरती आता चांगली अलटपलट करून मस्त सर्व बाजूंनी हिला भाजून घेणार आहे। तर एकदम खमंग खुसखुशीत असा हा नाश्ता कोणाकोणाला आवडतो। जर तुमच्याकडे या आधी कधी केलेलं नसेल तर नक्की एकदा करून बघा आणि पावसाळ्याच्या दिवसात, हिवाळ्याच्या दिवसात असं गरम गरम काहीतरी ताटामध्ये मिळालं किंवा याच्यापेक्षा काय दुसरं सुख पाहिजे माणसाला। तर अशा पद्धतीने बघा मस्त ही उखरी आपली तयार झालेली आहे आणि लहानपणी ना माझी आजी याच्यापेक्षा छोट्या छोट्या आम्हाला डब्यात करून द्यायची किंवा नाश्त्याला करून द्यायची ना, तर आम्ही त्या किती खायचो ना आम्हाला लक्षात नाही यायचं, पण इतक्या मस्त लागतात ना या उखऱ्या। मला तर माझ्या आजीच्या हातची उखरी खूप जास्त आवडते। तर तुम्हाला सुद्धा तुमच्या आजीच्या हातची अशी उखरी आवडते का मला नक्की कमेंट करून सांगा। तर एका बाजूला बघा आता चांगलं मी तूप लावून घेतलेलं आहे, आपल्या उखऱ्या दोन्ही भाजून घेतलेल्या आहेत, बाकीच्याही मी भाजणार आहे पण तुम्हाला दाखवण्यापुरते मी 2 इथे केलेले आहेत। तर अशा पद्धतीने चांगलं याला तूप लावून घ्यायचं आहे वरतून। तर हे तूप चांगलं पसरवून सुद्धा घ्यायचं आहे आणि मस्त ह्या उखऱ्या आता आपल्या तूप लावून इथे रेडी झालेल्या आहेत। तर तुम्हाला इथे मी दाखवते।
तर इथे बघा किती मस्त खरपूस आणि खमंग भाजलेली आहे आणि अशा पद्धतीने मुडपू सुद्धा दाखवते, एकदम मऊसूद झालेली आहे, खुसखुशीत झालेली आहे. तर इथे बघा आता आपण ताट वाढून घेणार आहोत. तर इथे शेंगदाण्याची चटणी वाढून घेतलेली आहे आणि त्यासोबत मस्त तयार केलेल्या ह्या खमंग खुसखुशीत अशा उखऱ्या वाढून घेणार आहे. जशा मला आवडतात तशा माझ्या मुलांना सुद्धा या उखरी आणि चटणीचा नाश्ता खूप जास्त आवडतो, म्हणून मी आज मुलांसाठी स्पेशल बनवलेला आहे. तर तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने एकदा बनवून बघा आणि आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक नक्की करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर देखील करा. तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये अशा गरमागरम नाश्त्याचा नक्की आनंद घ्या. विशेषतः तुम्ही घरीच सर्व काही करून खा, बाहेरचं काही अनहेल्दी खाऊ नका. तर अशा पद्धतीने बघा उखरी आपली मस्त तयार झाली. अशी चटणी घ्यायची आणि ताव मारायचा. तर खा, प्या, मजा करा आणि पावसाळ्यात स्वतःची काळजी घ्या. थँक्यू.